निवेदनानुसार इकडे आमचं ही बेश्रम आणलं इथं स्वीकारण्यासाठी साहेब तर नाही तर कोण कर्मचारी असेल तर त्यांनी येऊन सन्मानानं हे बेश्रम स्वीकारावं, नाहीतर मी रिकाम्या खुर्चीवर साहेबाला भेट देऊन जाणार. कक्ष प्रशासन अधिकारी कोण असतील त्यांनी जरी येऊन स्वीकारलं तरी चांगलं आहे. ते जर येत नसतील तर मी रिकाम्या खुर्चीवर ठेवून जाणार आहे. एक तर मागील 3 महिने झालं धाराशिव जिल्ह्यात 7,883 मेट्रिक टन खत युरिया गायब आहे. परत पुन्हा तुम्ही 5,500 मेट्रिक टन पुन्हा एकदा मागवलाय. म्हणजे जवळपास 13,000 मेट्रिक टन म्हणजे 2 रेल्वेच्या गाड्या जवळपास 1300 ते 1412 टनाच्या ट्रक युरिया गायब आहे. याचं स्पष्टीकरण द्यावं. कक्ष प्रशासन अधिकारी असतील तर त्यांनी स्वीकारावं, नाहीतर मी रिकाम्या खुर्चीवर ठेवून जाणार आहे. आहे का कोण कार्यालयात कक्ष प्रशासन अधिकारी? चुलीत घाला ती पत्र तिकडे तसली. बरं तुम्हाला आंदोलन लागलं की जागी 3 पत्र देता बघा. कक्ष प्रशासन अधिकारी कोण आहे का? मी रीतसर निवेदन दिलेलं आहे. धाराशिव जिल्ह्यातला युरिया गायब करून शेतकऱ्याचं उत्पादन तर वाढलंच नाही यांच्या कृषी विभागाच्या प्रयत्नानं, पण धाराशिव जिल्ह्यात बेश्रम मात्र भरपूर वाढलं. आणि बेश्रमासारखं वागणाऱ्या ह्या जिल्हा परिषद मधल्या कृषी विकास अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळं जिल्ह्यात असं बेश्रम वाढलंय. त्याला बघू शकता या ठिकाणी फुलं सुद्धा आली ती. शेतकऱ्याचं उत्पादन मात्र घटलं, पण बेश्रमाला फुलापर्यंत बेश्रम आलं आणि बेश्रम वाढलं. बेश्रमासारख्या वागणाऱ्या बेश्रम कृषी अधिकाऱ्याचा या ठिकाणी जाहीर निषेध करत असताना मी आज यांच्या खुर्चीवर बेश्रम ठेवून या ठिकाणी जाहीर निषेध करतो.